हिंदुत्व विचारधारा टिकवण्यासाठी महायुतीला पाठिंबा द्या, मंत्री शिवेंद्रराजे भोसले. प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीची जाहीर सभा. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रचाराचा धुरळा उडू लागला असून मतदानाचा दिवस जवळ येत असताना राजकीय वातावरण अधिक तापले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार पेठेतील होळी कट्टा परिसरात महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राज्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जोरदार भाषण करत नागरिकांना थेट साद घातले. हिंदुत्वाची विचारधारा, विकासाचे राजकारण, सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याची ताकद केवळ महायुतीकडे आहे. ही विचारधारा टिकवायची असेल तर महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा लागेल, असे ठाम प्रतिपादन शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. या सभेस प्रभाग क्रमांक 8 मधील महायुतीचे उमेदवार रूपा उदय बुगड, अश्विनी मोहन मालवणकर, पारिसनाथ मल्लू घाट आणि रवींद्र वसंत मालवणकर उपस्थित होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सभेची सुरुवात करण्यात आली. आमदार राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातूनच ही जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जून नमूद केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणूक काळापुरती असल्याचा खोटा अपप्रचार जाणीवपूर्वक केला जात आहे. ही योजना बंद होणार नाही. केंद्र व राज्य सरकारप्रमाणेच पुढील काळातही ही योजना सातत्याने सुरू राहणार आहे. खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. केंद्रात, राज्यात शिवसेना, भाजप, महायुतीचे सक्षम सरकार सत्तेत असून त्याच धर्तीवर इचलकरंजी महापालिकेतही महायुतीची सत्ता आणण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. विकास, सुरक्षितता आणि हिंदुत्वाची ध्येय धोरणे पुढे नेण्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही, असे सांगत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली असून प्रभाग क्रमांक 8 मध्ये महायुतीच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.